मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. सध्या आपणास माहीत आहे की प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, कारण आपल्या इथे निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत आणि त्यामुळे आता सर्वत्र प्रचार सभा होत आहेत. एक संगमनेर मतदारसंघातून धांदरफळ येथे या ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी अतिशय अपमानास्पद, अतिशय अश्लाघ्य अशा स्वरूपाचं एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य कुणाविषयी केलं तर ते वक्तव्य आपले बाळासाहेब थोरात जे संगमनेरचे आमदार आहेत, राज्याचे नेते आहेत आणि शांत, संयमी आणि कुणाविषयी अपशब्द न बोलणारे अशी त्यांची ख्याती आहे. तर यांची कन्या डॉक्टर जयश्री यांच्याविषयी त्यांनी जाहीर सभेमध्ये अतिशय चुकीचं आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की पातळी सोडून अशा स्वरूपाचं विधान केलं. तो व्हिडिओ बघितल्यावर प्रत्येकाला चीड येईल, संताप येईल, राग येईल असाच तो व्हिडिओ आहे. आणि हे जे काही व्यक्ती बोलत आहेत ते वयस्क आहेत, म्हणजे त्यांना खरं तर काय बोललं पाहिजे याचं भान असायला हवं होतं, पण दुर्दैवाने तसं घडलेलं दिसत नाही. डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचाराच्या दरम्यानच्या त्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते आणि खरोखर महाराष्ट्र आपला खूप सभ्य आणि सुसंस्कृत आहे. महाराष्ट्राला अशा गोष्टी आवडत नाही. कोणत्याही महिलेचा अपमान, तिच्याविषयी अनुद्गार, तिच्याविषयी आक्षेपार्ह बोलणं हे महाराष्ट्र कधीही सहन करू शकत नाही. कारण आपली एक सभ्यता आहे आणि आपण ती वर्षानुवर्ष पाळलेली सुद्धा आहे. सुदैवाने आपल्याकडे जे कोणी नेते होऊन गेले पूर्वीचे आणि इव्हन आताचे सुद्धा, तर या सर्वांनी शीर्षस्थ नेते प्रत्येक पक्षाचे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेतलेली आहे. महिलांचा अपमान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी ही घेतली जाते, कारण जेव्हा आपण म्हणतो फुले, शाहू, आंबेडकर यांचा आमचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि यांचा महाराष्ट्र आहे, तर ह्यामध्ये आपण त्यांच्या विचारांपासून हे शिकलंच पाहिजे की महिलांचा आदर हा सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. पण त्या प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांची जीभ घसरली आणि पातळी सोडून ते सरळ पाताळात गेले आणि त्यामुळे समस्त मराठी लोकांना खूप संताप झाला, खूप चीड आली आणि मग त्याच्या प्रतिक्रिया संगमनेरमध्ये उमटल्या, त्या आपण माध्यमातून पाहिल्या. पण ही अशी जी विधानं करणारी लोक आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी अशा लोकांना बोलण्याची संधीच देऊ नये. कारण आता काय होणार आहे, 4 नोव्हेंबरला अर्ज मागं घ्यायची ती तारीख आहे आणि त्यानंतर जे लोक रिंगणामध्ये राहणार आहेत ते निवडणूक लढवतील. त्यामुळे प्रचार सभा जोरात होतील, टीका होईल, प्रतिटीका होईल, वाद होतील, प्रतिवाद होतील. पण हे सगळं करत असताना आपण कुणाचंही चारित्र्य हनन करण्याचा कुणालाही अधिकार नाही. लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही धोरणांवर बोला, मुद्द्यांवर बोला, तुम्ही काय केलं, काय करणार आहात याच्यावर बोला. पण तुम्ही व्यक्तिगत पातळीवर जायचं आणि काहीही बोलायचं. आणि मला दुसरा एक मुद्दा त्या ठिकाणी असा जाणवला तो व्हिडिओ पाहताना, की समोर बसलेले जे लोक आहेत, ती लोक सुद्धा टाळ्या, हासे अशा स्वरूपाचा प्रतिसाद देत होते. महाराष्ट्रातली जनता अशी नाहीये. आपण सभ्य आहोत. आपण जर समोर कुणी काही चुकीचं बोलत असेल त्याला त्याच ठिकाणी सांगायला पाहिजे होतं त्या लोकांनी, की हे चुकतायत. तुम्ही चुकीचं बोलताय देशमुख, पण तसं घडलं नाही. हे थोडंसं चिंता वाढवणारी गोष्ट असं मला वाटलं. काय होतं की समोरचे टाळ्या वाजवतात, समोरचे हसतात म्हणून वक्त्यानं पण काहीही बोलत वाहवत जायचं आणि आपला मूळ मुद्दा बाजूला ठेवायचा आणि समोरच्या माणसाबद्दल वाटेल ते बोलून आपली सभा जिंकायची वगैरे असं जर काही त्यांच्या मनात असेल तर असं होत नाही. कारण ते त्या अशा माध्यमातून सभा जिंकली जात नाही. सभा ही हरली जाते. याचं कारण असं आहे की लोकांना आवडत नाही आणि लोकांना त्याच्यामध्ये रस सुद्धा नाहीये. अशा तुम्ही काहीही बोलाल, कोणाविषयी बोलाल, कारण प्रत्येकाला लोक ओळखत असतात. मतदारसंघात कोण काय काम करतो हे सर्व लोकांना माहीत असतं. त्यामुळे आपण केलेल्या कामांवर बोलावं, धोरणांवर बोलावं, पण कुणाच्या चारित्र्यहनन करण्यासंदर्भातली विधानं ही टाळलीच पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर महिलांविषयी एक सर्वोच्च आदर हा सदैव दिसलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य हे महिलांना आरक्षण देणारं राज्य आहे. ज्यांनी शरद पवार सरकार असताना ते आरक्षण दिलं गेलं.
सध्या एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण माध्यमातून सुद्धा महिलांप्रती आदर दाखवलेला आहे. आणि ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शंखनाद असं त्यांच्या एक्सवरून लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आता हा लोकशाहीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. अर्थात जेव्हा आपण पूजा करतो, शंख वाजवतो, तर हे सगळं एका पावित्र्याच्या वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या होणं गरजेचं आहे. तेव्हा मला असं वाटतं सर्वच पक्षातल्या सर्वच लोकांनी महिलांविषयी बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे. महिलांविषयी आणि इतर सगळ्यांविषयीच बोलताना काळजी घेतली पाहिजे, पण महिलांविषयी जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण महिलांविषयी बोलणं ही आपली संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राकडे देश बघत असतो. महाराष्ट्रातल्या लोकांविषयी देशातल्या लोकांना आदर आहे आणि आपणच असं काहीतरी बोलायचं हे कुणालाही पटणारं नाहीये. त्यामुळं संबंधितांनी याचा निश्चित विचार केला पाहिजे आणि हे शस्त्र आहे त्यामुळे ते जपून वापरलं पाहिजे. शब्दासारखं दुसरं शस्त्र नाही. त्यामुळे ते जपून वापरलं पाहिजे. लोकांना वाटत असेल आपण असं काही बोलल्याने प्रसिद्धी मिळते, नाही, ती कुप्रसिद्धी असते आणि ती काहीही कामाची नसते. त्यामुळं असे जे कोणी विविध पक्षामध्ये लोक आहेत, तर त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांनी, ज्याला पक्षश्रेष्ठी म्हटलं जातं, त्यांनी यांच्यावर वेळीच अंकुश आणण्याची अतिशय गरज आहे. किंबहुना अशा लोकांना बोलायला संधी न देणं हेच उत्तम राहील असं मला वाटतं. कारण ती सवय असते, त्यांना ती बोलायची जी सवय लागलेली असते, कधी कधी ते नियंत्रणामध्ये येत नाही. तेव्हा अशा लोकांना बाजूला ठेवणं हे सर्वच पक्षांसाठी हिताचं राहील आणि महिलांचा आदर याला मात्र सर्वोच्च स्थान हे दिलंच पाहिजे सर्वांनीच, सर्व स्तरातल्या लोकांनी, मग ते राजकारणातले असोत किंवा राजकारणातले नसोत. तर जे काही ऐकलं, जे काही पाहिलं त्यामुळे मन अतिशय व्यथित झालं. त्यामुळं आणि जी व्यक्ती बोलती आहे त्यांचं तर ते तर जे सिनियर सिटीझन या कॅटेगरीतले आहेत त्यामुळे अधिकच वाईट वाटलं की एवढ्या वयाची व्यक्ती असं काही बोलते आहे. तर याची काळजी मला असं वाटतं संबंधितांनी घ्यावी आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडू नयेत. कारण शेवटच्या 14 दिवसात प्रचार हा शिगेला पोचणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जिभेवर ताबा ठेवावा हेच या प्रसंगी सांगावंसं वाटतं. आणि निवडणुका अतिशय उत्तम वातावरणात पार पाडाव्यात आणि आपल्याला हवं ते सरकार निवडून द्यावं. खरं तर त्यातच आपल्या लोकशाहीचा विजय आहे असं माझं काय, हे सर्वांचंच मत असेल. त्यामुळे महिलांना सर्वोच्च सन्मान देणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एवढं लक्षात सर्वांनी ठेवावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आज या ठिकाणी मी थांबतो. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात. धन्यवाद.